तर आपण काय पाहत होतो, काय मार्गणा. ठीक आहे, काय मार्गणाची थोडीशी रिव्हिजन पाहूया आणि त्यानंतर मग मूळ प्रकरणावर येऊया. काय मार्गणा, काय मार्गणाचे किती भेद आहेत? 6 आहे ना. मी ते 2 आता ते लिहिलेलं आहे, पण ॲक्च्युली मूळ 6 म्हणायचे आहे का नाही. तर काय किती? पृथ्वी कायिक, जल कायिक, अग्नी कायिक, वायू कायिक, वनस्पती कायिक आणि रस, असे काय झाले? 6 भेद. त्यापैकी आपण पाहिलं होतं काय, सामान्य जीव म्हणजे ते पृथ्वी आहे ना. विग्रहगतीतला जीव तो पृथ्वी जीव. विग्रहगतीतला म्हणजे कोण लावायचा? जो पृथ्वी कायिक बनणार आहे असा जीव. ठीक आहे ना. तो पृथ्वी कायिक काय सांगितलं आता? त्या शरीराने युक्त जीव पृथ्वी कायिक. आणि पृथ्वी काय म्हणजे सांगितलं? त्या पृथ्वी कायिक जीवानं शरीर सोडलेलं आहे असं शरीर आहे ना. मात्र शरीर जे आहे ते म्हणजे पृथ्वी काय, हे आपण पाहिलं. लक्षात येते? नाही, असं कळत नाही. असं कळणं मुश्किल आहे. पण आपण सामान्यपणे म्हणतो की आता तिथनं आलेलं आहे, केले तर मग ते सोडलेलं आहे असं म्हणून. आता आपल्याला काय दिसणार ना डोळ्यानं, आपल्याला शेवटी काय कळणार? पुढं आता त्यानंतर सांगितलं काय, आता काय म्हणजे शरीर सांगितलं होतं का नाही. मग त्या कायाचे किंवा शरीराचे भेद सांगितले 2 प्रकारचे. कुठले सांगितले? बादर आणि सूक्ष्म आहे ना. बादर म्हणजे काय सांगितलं होतं? स्थूल. स्थूल बादर म्हणजे स्थूल आहे ना. आणि सूक्ष्म. आता तुम्ही सांगा त्यातले सगळे फरक न बघता सांगा. काय बघून तर काय पाठशाळेतली पोरं पण सांगतात आहे ना. न बघता प्रयत्न करा, नाही तर मग आहे की शेवटी. पहिला फरक काय? ठीक आहे, त्याला काय म्हणलं? बादर. पहिल्यांदा करतो लावायचं आणि मग त्यानंतर केला जातो असं. जो दुसऱ्यांना अडथळा करतो आहे ना, पहिल्यांदा करतो आणि नंतर दुसऱ्याकडनं अडथळला जातो. ठीक आहे ना, तो झाला बादर. आणि सूक्ष्म काय आहे बरोबर? हां, बरोबर. तर अशा प्रकारे सांगितलं, दुसऱ्यांना अडवत नाही आणि दुसऱ्याकडनं अडथळले जात नाही. ठीक आहे, हे झाले सूक्ष्म. हा झाला पहिला फरक. दुसरा फरक, हां, बादर जीवांना आधाराची अपेक्षा आहे, सूक्ष्म जीवांना आधाराची अपेक्षा नाही. हां हां, सगळीकडे भरलेले बरोबर हां ना. अनंत अनंत भरले बरोबर. त्यानंतर तिसरा फरक, बादर नामकर्माचा उदय आणि ह्यांना सूक्ष्म नामकर्माचा उदय. हे 3 तर लक्षात राहण्यासारखे आहेत. आता चौथा काय सांगितलं होता है ना. घनांगुलाच्या असंख्यात भागापासून संख्यात घनांगुलापर्यंत त्यांच्या काय आहेत? अवगाहना आहेत, शरीराची अवगाहना. ठीक आहे ना. आणि इकडं काय सांगितलं? शरीराचं जेवढा आकार आहे तेवढा म्हणजे घनांगुलाचा असंख्यात्व भाग असतो. सगळे सूक्ष्मजीव कसे आहेत? घनांगुलाच्या असंख्यात्व भागात प्रमाण आहेत. ठीक आहे, हे ठीक आहे. तुम्हाला कदाचित कठीण जाऊ शकेल. समजलं ना तुम्हाला घनांगुल म्हणजे काय? परवेळा सांगतो. अंगुल म्हणजे काय? अंगुल म्हणजे अंगठा बरोबर. सुच्चंगुल म्हणजे काय? तर एक जी लांबी आपण करतो का नाही, अंगठा दिसतं का नाही, इथून इथंपर्यंत, ह्याच्यामध्ये काय सांगितलं? जेवढे आकाशाचे काय झाले प्रदेश बसले ते काय झाला? सुच्चंगुल. आता आपला अंगठा नाही घ्यायचा, कोणाचा अंगठा घ्यायचा ते नंतर बघू. आत्ता एवढंच तुम्ही समजून घ्या सुच्चंगुल म्हणजे काय, एक सामान्यपणे. ठीक आहे ना. हे आपला आत्मांगुल आहे. 3 अंगुलचे परत 3 भेद होतात: उच्छेदांगुल, प्रमाणांगुल आणि उच्छेदांगुल, प्रमाणांगुल आणि तिसरं काय? आत्मांगुल. दाखवलं होतं तुम्हाला यूट्यूबवरनं, दाखवलं होतं का नाही, आठवतं का नाही आहे ना. तर मग ते 3 भेद आहेत. त्यापैकी आता आपल्याला काय घ्यायचं? उच्छेदांगुल रूप सुच्चंगुल घ्यायचं. ठीक आहे ना. ते आपण बोललो ना 8 8 8 8चं हे होतं आहे असं वाढत गेलं का नाही, बालाग्र वगैरे वगैरे सगळं वाढत आठवतं का नाही. तर ते जे आहे मग त्याचं सांगितलं काय? मग थोडक्यात सांगितलं की हा सुच्चंगुल झाला. लांबी आणि रुंदीमध्ये जेवढे आकाशाचे प्रदेश झाले ते प्रतरांगुल झाला. आणि त्यामध्ये परत काय सांगितलं? लांबी, रुंदी आणि खोली किंवा उंची जी काय असेल आहे ना, त्यामध्ये काय झालं? घनांगुल. ठीक आहे ना. समजलं ना घनांगुल?
शब्दातच कळायला पाहिजे. घन म्हणजे काय? क्यूब. ठीक आहे ना. आणि अंगुल म्हणजे अंगठा. आणि त्याच्यामध्ये जेवढे आकाशाचे प्रदेश बसले ती असंख्यात संख्या आहे. कारण असंख्याताचे किती भेद आहेत? असंख्यात भेद आहेत. कळलं का नाही? पॉईंट समजलं ना? है ना. एवढ्याशा प्रदेशाला सुद्धा काय म्हणतात? असंख्यात आहेत म्हणतात. कळलं का नाही? एवढ्याशी जी लाईन आहे का नाही, एवढी जी लाईन आहे, छोटीशी लाईन बरोबर एवढीच. कळलं का नाही? ह्याच्यामध्ये सुद्धा आकाशाचे किती प्रदेश आहे सांगितलं? असंख्यात आहे. समजलं का? मग ती छोटा असंख्यात आहे. परत त्यानंतर मोठं असंख्यात आहे, परत मोठं. असे किती आहेत? पूर्ण लोकाकाश प्रमाण जे आहेत ते पण त्यामध्ये सुद्धा काय सांगितलं? असंख्यातात येतात. पॉईंट समजलं का काय म्हणतोय ते? म्हणून असंख्याताचे असंख्यात भेद सांगितले. मग कुठला असंख्यात घ्यायचा हे सांगत असताना आचार्य कधी कधी सांगतात सूच्यंगुल, प्रत्रांगुल, घनांगुल असे वर्ड्स यूज करतात. मग घनांगुल म्हणजे काय? त्या घनांगुलमध्ये जेवढे असंख्यात प्रदेश येतात तो असंख्यात घ्यायचा आहे. कळलं का? काय आता ते सगळं तुम्हाला ॲक्च्युली अलौकिक गणितामध्ये येऊन जाईल. शरीराचं प्रमाण आहे बरोबर, पण मी तुम्हाला एक सामान्य सांगतो की घनांगुल म्हणजे काय. अनेक वेळा ते घडवतात ना. आता जेव्हा त्रस राशी काढली तेव्हा ते प्रत्रांगुल भागिले असं सगळं हे केलेलं आहे, अशी संख्या वगैरे. मग त्या सगळ्यामध्ये हे असतं काय? तर त्याच्यामध्ये जेवढे आकाशाचे प्रदेश आहेत ती असंख्यात संख्या घ्यायची. कळलं नाही? ते कुठनं मोजलेलं आहे? क्षेत्राकडनं मोजलेलं आहे ना. काळाकडनं मोजलेलं ते वेगळं असतं, ते समय आदी वगैरे आहेत ते. समजलं ना? येणार आहे तुम्हाला. मी आत्ता काय घडवलं ना ते अलौकिक गणितामध्ये संख्यामान आणि उपमामान आहे. कळलं का? मग ते संख्यामान शिकायला लागेल, उपमामान शिकायला लागेल. उपमानाचे 8 भेद आहेत. त्या उपमानामध्ये काय येतं? हे येतं आहे सगळं. जगतश्रेणी, जगतप्रतर, जगत घन किंवा घनलोक. कळलं का? हे सगळं तिथं येतं आहे. पण म्हणलं अगोदर एवढं तर जाऊया, परत पुढच्या वेळेस पाहूया ते सगळं. ठीक आहे, पुढं जाऊ का? हे झालं आहे थोडं. त्यानंतर वनस्पतीचे आपण काय बघितले? 2 भेद मुख्य. कुठले? हा ना. साधारण म्हणजे काय म्हणले होते? हां. आता प्रत्येकाचे परत काय झाले? कुठले? सप्रतिष्ठित म्हणजे आहे ना. आणि ज्यांच्या आश्रयाने निगोती राहत नाहीत ते समजलं. ही सगळी रिव्हिजन झाली. हां, कळलं का? आणि मी रोज रोज नाही घेणार, पण आता ठीक आहे, तर थोडासा विषय पक्का व्हावा म्हणून सांगतोय. सो आता इथं मला हे सांगायचं होतं की कुठलेही झाड आहे ते सगळे कसे आहेत? प्रत्येक वनस्पतीच आहे. साधारण वनस्पती म्हणून तुम्हाला कुठलं झाड दिसणार नाही. साधारण वनस्पती बघायचं असेल तर ते कशाचे तर काय असणार आहे? प्रत्येक वनस्पतीच्या आधारेच असणार. समजलं का काय म्हणलं ते? आहे ना. ह्याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वेळेस साधारण वनस्पती. तर साधारण वनस्पती तर 3 लोकांमध्ये खचाखच भरलेत, ते पण सांगणार आहेत पुढं. कळलं का नाही? निगोती जीव 3 लोकांमध्ये आहेत का नाही? हां. परंतु साधारण वनस्पती म्हणून असं तुम्हाला एक स्पेसिफिक कुठं काय हे मिळणार नाही, हे मला सांगायचं. हां ना. जी जी वनस्पती ती सगळी काय येणार? प्रत्येक वनस्पतीच येणार. जे जे झाड येते का नाही ते प्रत्येक वनस्पती. त्या प्रत्येक वनस्पतीच्या आधारे काय दिसतील तुम्हाला? ते सप्रतिष्ठित असतील तर तिथं ते साधारण जीव सापडते. हां काय? कोथिंबीर. मला आवाजच ऐकू आहे नाही. हां, मग प्रत्येक झाड, प्रत्येक वनस्पती त्याच्या आश्रयानं राहणारे जे आहेत ते येणार आहे ते साधारण वनस्पती. एव्हरी ट्री. कळालं का नाही? काय म्हणलं तुम्हाला? प्रत्येक झाड कसं असणार आहे? कारण एका शरीराचा एकच स्वामी असणार, त्यात काय शंका नाही. कळालं? म्हणून आपण जे भेद बघितले ना आता पुढचे, हे सगळे प्रत्येक वनस्पतीचेच भेद बघितले. मग ते कंद असो, मूळ असो, पर्व असो, बीज असो,
कोणी असो, हे सगळे कोण आहेत? इथं लिहिलेलं आहे काय आहे? प्रत्येक वनस्पतीचेच भेद. आलं लक्षात? क्लिअरिटी झाली सगळ्यांना आता? ओके. मग आता हे आपण काल पाहिलं होतं हा ना. मूळ पाहिलं होतं ना. मूळ म्हणजे काय सांगितलं? जे मुळाला येतंय. कोण येतंय? आलं, हळद वगैरे. आग्र जे अग्रावर येतं, झाडाच्या टोकावर येतं, गुलाब. पुढं पर्व कांडक रूपाने जे आहे, ऊस, बांबू है ना. कंद म्हणजे जे सांगितलं काय आहे? जमिनीच्या खाली येणारे ते कंद. ते पिंडालू लिहिले तिथं शास्त्रातला शब्द. मग ते कंद म्हणजे आपले लावायचे. कांदा है ना. त्यानंतर काय तुमचं बटाटा, त्यानंतर काय लसूण वगैरे हा ना. स्कंद तुम्हाला सांगितलं जे फांदीवर ह्याच्यावर येतं आहे का नाही, झाडाच्या ह्याच्यावर येतं आहे आहे ना, ते सांगितलं होतं स्कंद. फळ नाही लावत, मी ते सांगतो तुम्हाला. ते फळ नाही, हा फळ पण लावू शकतं तसं, परंतु ते टोकावर येतं ना फळ, त्यामुळे ते फळ ह्यात येतं, आग्रमध्ये येतं. मध्येच आहे ना झाडाची जी फांदी आहे काय ना, किंवा जो एखादा बुंदा वगैरे आहे त्याच्यावर येतं ना है ना. आता जंगलात जावा पाहिजे तर हे सगळं बघायला मिळेल. आणि तुम्हाला मी सांगितलं की तिथं तुम्ही चप्पल सोडून तिथं आहे, बघितलं तुम्ही है ना. काल दाखवलं पण मी तुम्हाला, बायकांना दाखवलं तिथंच है ना. झाड कशाचं आहे? झाड होतं कडुनिंबाचं आहे का नाही, आहे ना. आणि त्याला आले दुसरीच हे तिथं मध्येच. सो ते झाले स्कंद. पुढं काय सांगितलं? समूर्छन. समूर्छन म्हणजे ॲटमॉस्फिअरमधनं होणारे ते काय आहेत? गवत वगैरे. त्यानंतर बीज, बी पेरल्यावर होतात ते सगळे काय आहेत है ना. काय गहू वगैरे जे आहेत सगळे धान्य, हे सगळे आले. आता हे सांग, ये सभी प्रतिष्ठित और अप्रतिष्ठित दोनों प्रकार के होते हैं. हे सगळे काय सांगितले? प्रतिष्ठित आणि अप्रतिष्ठित दोन्ही प्रकारचे असतात. कळालं? हे जे आहेत ते असं समजू नका की हे सगळे प्रतिष्ठित, असं काय नाही ना. ऊस जरी असलं, कवळं असलं, काय असणार ते? प्रतिष्ठित म्हणजे सप्रतिष्ठित असणार ना. समजलं का नाही? हां, अशा प्रकारे हे सगळं लावायचं आहे. पुढं आता काय? आता प्रतिष्ठित वनस्पती कसं ओळखायचं आहे ना, तर ते तिथं सांगितलेलं आहे. काय सांगितलं आहे बघा. काय आहे? जिनका शिरा, ते शिरा समजतात ना, त्यांच्या शिरा. त्यानंतर पुढं सांगितलं संधी. संधी म्हणजे त्यांच्यामध्ये जे जॉईंट्स असतात, हां, रेखाबंध त्याला म्हणलं. आणि पुढं सांगितलं पर्व म्हणजे गाठ आहे ना. हे सगळं कसं असेल? अप्रकट. अप्रकट म्हणजे दिसतच नाही, म्हणजे कवळ आहे. ज्यांच्या शिरा, शिरा समजतं ना, ज्या वनस्पतीच्या किंवा फळाच्या जे काय असेल त्या शिरा, संधी, पर्व हे कसे आहे सांगितलं? अजून प्रकट नाहीत, अप्रकट आहेत, पूर्ण रूपानं प्रकट झालेले नाहीत. ते काय सांगितले? प्रतिष्ठित. अजून कसं सांगितलं? एवढ्यावरनं नाही थांबायचं, एकच लक्षण नाही, सगळे बघायचे. पुढे सांगितलं बघा. जिन वनस्पतियों के मूल, कंद, त्वचा, नवीन कोंपल, अंकुर, क्षुद्र शाखा म्हणजे छोटी शाखा, टहनी, पत्र, फूल, फल तथा बीजों को तोड़ने से काय होते हे? आणि तुम्हाला ते भंग म्हणजे काल सांगितलेलं आहे. आता भंग म्हणजे तुम्ही काय करताल? कोपऱ्याला तोडचाल आणि बघा असमान झाली असं म्हणचाल, तर तसा भंग लावायचा नाही. हे काल मी सांगितलेलं आहे. कळलं का नाही? आणि उद्याच्याला अप्रतिष्ठित वस्तूला मध्येच तोडचाल, कळलं का नाही? आता एखादी चांगली पक्व झालेली काकडी असेल समजा, त्याला बरोबर मध्ये तोडलं, बघा 2 तुकडे झाले का नाही? समान तुकडे झाले. असं नाही ते लावायचं. ते जे भेद झालेलं आहे ते तिथं बघायचं आहे है ना, की ते काय नाही, तुम्ही चाकूसारखं कसं एकदम हे केल्यानंतर कसं समान होतं आहे का नाही, तसं झालं आहे का वेडं वाकडं गेलं आहे. आलं लक्षात? आणि फक्त ते फळ नाही लावायचं. काय काय लावा बघा सांगितलेलं. त्यांचं मूळ, त्यांचं काय सांगितलं? कंद, त्यांच्या त्वचा है ना, त्यांचं वर आलेलं नवीन कोंब है ना, अंकुर,
त्यानंतर छोट्या शाखा, मोठी म्हणजे टहनी म्हणजे काय फांदी, पत्र, फूल, फळ किंवा बी ह्यांना तोडल्यावर जर समान भंग होत असते, कळलं का, तर ते काय झाले सप्रतिष्ठित. कळलं. पुढं दोनों भंगों में तंतु न लगा रहे. तंतू समजतंय, ते तोडल्यानंतर एक चिकट हे येतं ना, है ना, एक चिकट लेअर असते अशी. कवळ्यात बघा की तुम्ही, कवळं तोडलं की कसं असतं मध्ये असं काय म्हणतात, एक गम गम समजतं ना, चिकट एक गम सारखा दिसतो का, गम 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 समजते ना. हां म्हणजे तिथे असं ते हे असं है ना, चिकटपणा असतो ना, तो जोडलेला असतो. डिंक डिंक तो काढल्यासारखं तशा टाईप एक्झाम्पल. मग ते दोनों भंगों में तंतू जर नाही तर ते काय सांगितले सप्रतिष्ठित. नाही तंतू नसेल तर, कळलं का नाही, तंतू आला तर ते काय झालं अप्रतिष्ठित. समजलं ना. पुढं छेदने पर भी पुनः वृद्धी हो जाए. त्यांना तोडल्यानंतर जर त्यामध्ये परत अजून वृद्धी होऊ शकते, कळलं का नाही, तर ते काय आहे सप्रतिष्ठित. काय म्हणतं कळलं का नाही. आता त्यानंतर तुम्ही समजा तोडलं, एखादी कुठलं तरी झाड आहे समजा, हे तोडलं आहे ना, अंदर सुद्धा त्यामध्ये काय होते अजून वाढ होण्याची काय आहे पात्रता आहे, तर ते काय आहे सप्रतिष्ठित. समजलं. पुढं कंद, मूल, क्षुद्र शाखा या स्कंद की छाल क्या हो मोठी हो. कळलं का नाही. कंद असेल किंवा मूल असेल किंवा छोट्या शाखा किंवा फांदी, त्यांची साल जी आहे ती जर काय असेल है ना मोठी असेल तर सांगितलं काय, जाड असेल तर ते सप्रतिष्ठित. समजलं. ही सगळी लक्षणं इथं सांगितलेली आहे. पुढं बघा, जो इन चिन्हों से विपरीत है उसे क्या कहते हैं अप्रतिष्ठित वनस्पति. ठीक आहे ना. आपल्या विवेकानं लावायचं ना, तर तुम्ही आपलं काय पण लावचाल कसंही है ना. थोडासा त्यात काय पाहिजे, ही सगळी जी लक्षणं सांगितली आहेत त्यामध्ये आपल्या विवेकानं लावायला पाहिजे सप्रतिष्ठित अप्रतिष्ठित. कळालं का नाही. तर उगं खायचं म्हणून आपलं कसंही लावलं का नाही तर मग अर्थ नाही. एखादं खरं कवळं असेल आणि त्यामध्ये बघा निघाला का नाही तंतू आहे ना, असं नाही म्हणायचं. तुम्हाला कवळं कळते का नाही, कवळं आणि पक्व आहे का नाही. एखाद्याची सुरुवात झाली असेल आणि त्यामध्ये सुरुवात समजा काय निघाला तंतू निघाला. तंतू समजते ना, तंतू म्हणजे आत्ताच घडवलं होतं का नाही है ना तंतू, आणि आम्ही समजा तंतू, मग ते कवळंच आहे ना ऑलरेडी, कवळं समजतंय ना है ना. तर त्यामध्ये कसं आहे 100% सप्रतिष्ठितच आहे. लक्षात आलं का नाही. नाही तर असे काय पण काय विपरीत तर्क नाही लावायचे, त्यामुळे प्रोसेस होत असते ना शेवटी. हे सामान्य तुम्हाला काय सांगितलेले आहेत, सगळे लक्षणं सांगितलेले आहेत, त्यावरनं आपल्या विवेकानं काम करायला पाहिजे. कळालं का. पुढे जाऊ. आता काय घटवलं आहे ते पुढचं घटवलं आहे इथं, हे सांगितलं आहे अजून. हां हाँ तो बघा इथं सांगितलेलं आहे, मूल आदि वनस्पतियों की उत्पत्ति का आधारभूत. आपण ते पहिले ना मूल पर्व बीज वगैरे पहिले होतं का ना सगळे, ह्यांचं उत्पत्तीचा आधारभूत पुद्गल स्कंद योनिभूत, जिसमें जीव उत्पत्ति की शक्ति हो, उसमें जल या कालादि के निमित्त से वही जीव अथवा अन्य जीव भी आकर उत्पन्न हो सकता है. जो मूलादि प्रतिष्ठित वनस्पतियाँ है वे भी उत्पत्ति के अंतर्मूर्त तक अप्रतिष्ठित ही होती है. कळलं का. असं ते विषय सांगितलेला आहे.
त्या सप्रतिष्ठित वनस्पतीत का नाही, ते पण उत्पत्तीच्या अंतर्मुहूर्तापर्यंत उत्पत्ती होता ना हो, स्टार्टिंगला अंतर्मुहूर्तापर्यंत ते पण कशा असतात सांगितलं, अप्रतिष्ठित असतात. हां, त्यांचं उत्पत्ती होती का नाही, त्या उत्पत्तीच्या अंतर्मुहूर्तामध्ये स्टार्टिंगच्या ह्यामध्ये ते कशा असतात, अप्रतिष्ठित असतात. आलं लक्षात. परत नंतर ते काय होतात, सप्रतिष्ठित होतात. हां, मग ते नंतर ते झालं की निबर वगैरे झालं तेव्हा अप्रतिष्ठित झालं. परंतु जेव्हा उत्पत्ती होते, उत्पत्तीच्या, कारण ते सांगितलं प्रत्येक वनस्पती आहेत ना, बरोबर आहे. परंतु ते काय जन्म, जेव्हा जन्म समज ना, जन्म त्यांचा, आता त्या जन्माची वृद्धी होणार का नाही, तर त्या सुरुवातीच्या अंतर्मुहूर्तात सांगितलंय. हां, खाण्या तेव्हा काय तुम्हाला काय कळणार ते अंतर्मुहूर्त कुठला आहे, जन्माचं कुठलं आहे. खाण्याचा विषयच नाही, खाण्याच्या योग्य आपण नंतरच लावतो. परंतु इथं हा विशेषता सांगितलेली आहे की काय आहे, सांगितलं उत्पत्ती के अंतर्मुहूर्त तक, त्यांची जी उत्पत्ती झाली त्या उत्पत्तीच्या अंतर्मुहूर्त. तुम्हाला काय कळणार आहे उत्पत्ती सुरू झाली आहे म्हणून, एवढं तर सूक्ष्म ज्ञान नाही आपलं. हां, मग ते सांगतो तुम्हाला. पण त्याच्या अंतर्मुहूर्तामध्ये स्टार्टिंगच्या त्यामध्ये लगेच निगोदी काय उत्पत्तीपासून नाही झालं ते आहे ना, त्याच्या स्टार्टिंगच्या अंतर्मुहूर्तामध्ये अप्रतिष्ठित आहे सांगितलं. आणि त्या अंतर्मुहूर्त संपल्यानंतर मग ते सप्रतिष्ठितपणा सुरू झाला. काय म्हणलं, कळलं का नाही? अहो तर अगदी न्यू आहे, अगदी नवीन आहे, साधी गोष्ट आहे का नाही, अगदी नवीन आहे ना. तर नवीन नवीन आहे अजून, काय म्हणतात अगदी नवीन, त्याला लगेच थोडे निगेटिव्ह जीव लागणार आहेत. साधारण वनस्पती हे नंतरच येणार ना, त्यांचं शरीर वगैरे क्रिएट होणार, मग त्याच्यात जीव वगैरे सुरू होणार. कळलं का नाही? अगदी नवीन नवीन समजा एखादं हे असेल तर त्याच्या उत्पत्तीच्या अंतर्मुहूर्तामध्ये स्टार्टिंग आता ते वाढणार आहे. समजा तुम्ही बी पेरलं आहे ना, बी पेरल्यानंतर आता ते काय होणार आहे, उगवायला सुरू होणार. तुम्हाला काय कळतं उगवायला सुरू कधी झाले, तुम्हाला ते बाहेर आल्यावर कळणार ना शेवटी आहे ना. पण जेव्हा ते आत उगवायला सुरू होणार त्याच्या स्टार्टिंगच्या अंतर्मुहूर्तात सांगितलं. आता समजलं का नाही? हां, पुढं आता आपण बघणार आहोत साधारण वनस्पती. हां, साधारण वनस्पतींचं स्वरूप सांगितलं. साधारण वनस्पती म्हणजे कोण, निगोद सांगितलं आहे ना. पुढं शब्दार्थ सांगतात. नि म्हणजे नियमाने अनंत जीवांचं, गो म्हणजे एका क्षेत्रामध्ये काय असं सांगितलं, एक क्षेत्रही देत आहे ना. जे सांगितलं नियतज अनंत जीवों को एक ही क्षेत्र देत आहे, ते म्हणजे निगोद. म्हणजे एका शरीराचे अनेक स्वामी, शरीर एक, लक्षात राहिलं ना आहे ना. तर हे सांगितलं निगोद. आता ह्या निगोदाचं काय सांगितलं, स्वरूप सांगितलं. यांचं स्वरूप काय सांगितलं, जिनके साधारण नामकर्म काय हो, उदय हो. कळलं. आणि सांगितलं जिनका काय सांगितलं, आहार श्वासोच्छ्वास जन्म मरण काय हो, समान हो, त्यांना काय म्हणलं, निगोदी साधारण वनस्पती. आलं लक्षात. आणि म्हणून आपण तुम्हाला सांगितलं छडालेमध्ये काय सांगितलं होतं, एक श्वास मे. मग ते कोण जीव आहेत, परत तो का ते साधारण नाही आहे, ते लब्ध पर्याप्त जीव आहेत. एक श्वासमय 8-10 बार. कळलं ना. ते निगोदी जीव नाही आहेत. निगोदी जीव नियमाने केंद्रीय आहेत. लब्ध पर्याप्त जीव एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत असतात. काय म्हणलं तर कळलं का, मला माहिती आहे हे डोक्यातनं अजून जातच नाही. महाग पण किती वेळा सांगितलं तुम्हाला, तुम्हाला एकच डोक्यात आहे, 18 वेळा जन्म मरण करतं म्हणजे निगोदी. ते निगोदी नाही आहे. हां, निगोदी पण असू शकतील, पण कुठले जीव, लब्ध पर्याप्त निगोदी. पण जे पर्याप्त निगोदी आहेत त्यांच्या ह्या सगळ्या पर्याप्ती पूर्ण झालेल्या आहेत. आहार श्वासोच्छ्वास जन्म मरण
सगळे एकाच वेळेस करतात ते. लब्ध पर्याप्तकाची श्वासोच्छ्वास पर्याप्ती पूर्ण होती का? होती का? मग एक श्वासमय 8 दस बार कुणासाठी आहे? परत निगोदी म्हणायचं नाही. हे डोक्यातनं पूर्ण काढा. मला माहिती आहे हे चुकीचं बसलेलं आहे सगळं, है ना. आलं लक्षात? एक श्वासमय 8 दस बार म्हणजे एका श्वासामध्ये 18 वेळा जन्म मरण करणारे कोण आहेत? लब्ध पर्याप्तक जीव आहेत. आता लब्ध पर्याप्तक तुम्हाला शिकवलेलं आहे. कुणाला म्हणायचं लब्ध पर्याप्तक? पूर्ण झाली नाही आणि आलं लक्षात? हे सांगितलं होते आपण लब्ध पर्याप्त. त्यामुळं सांगितलं ते आहेत एका श्वासामध्ये 18 वेळा जन्म मरण करणारे. मग ते एकेंद्रिय असतील, द्विइंद्रिय असतील, त्रिइंद्रिय असतील, चतुरिंद्रिय असतील, असंज्ञी पंचेंद्रिय असतील, संज्ञी पंचेंद्रिय असतील, मनुष्य पण असतील. इज दॅट क्लिअर? काय देवनार ते कशाला दे लब्ध पर्याप्त? देव आणि नारकी काय लब्ध पर्याप्तक नसतात, हां ना. तिर्यंच आणि मनुष्यामध्ये आपण बघितलं आहे की लब्ध पर्याप्तक भेद जो आहे तो देव मनुष्य आणि तिर्यंच गतीमध्येच असतो. पाहिलं आहे हे सगळं. तर काय सांगत होतो आता? विषयांतर होऊ नये. हां, एक श्वासमय 8 दस 18 वेळा जन्म मरण करणारे कोण? जर निगोदी म्हणला तर चुकला. का चुकला? कारण निगोदी काय अपर्याप्त काय अपर्याप्त असतात, पण सगळेच अपर्याप्त नाहीत. पर्याप्त पण असतात ज्यांचं आहार श्वासोच्छ्वास जन्म मरण काय होतंय सगळं एकाच वेळेस होतंय. समजलं? ते आहेत निगोदी. आणि हे निगोदी तिन्ही लोकांमध्ये खचाखच भरलेले आहेत. आलं लक्षात? आपण सगळं काय लावतोय कोणास ठाऊक, है ना. असे खूप काय काय अजून गैरसमज आहेत. मला माहिती आहे 7व्या नरकाच्या खाली काय आहे सांगा बरं. हां, मग तिथं कोण राहतात? हां सांगतो आता ते परत. नुसतं ते नाही आहे, सांगतो सगळं परत, है ना. तर ते मला काय नाही ते सगळं दाखवायला लागेल, परत त्या विषयांतर होईल. तर आता मला नाही झाला, टाईम संपन. सो समजलं का काय काय झालं ते? लक्ष पक्क राहील ना आता? काय 18 वेळा जन्म मरण करणारे कोण? हां, मग ह्यामध्ये निगोदी पण लब्ध पर्याप्तक असतील ना ते लावा. पण जे पर्याप्तक आहेत त्यांना का लावता? पर्याप्तक जे आहेत ऑलरेडी निगोदी त्यांच्याबद्दल हा चर्चा नाही. कळलं? मग आता पर्याप्तक निगोदी जे आहे त्यांचं काय सांगितलं? आहार श्वासोच्छ्वास जन्म मरण सगळं काय होतंय एकाच वेळेस. एका शरीराचे स्वामी किती? अनेक अनंत. मग त्या अनंत जीवांचं एकाच त्या शरीरामध्ये एकदमच जेवायची त्यांना इच्छा म्हणजे आहार करतात. श्वासोच्छ्वास पण सगळे एकाच वेळेस घेतात. ते सगळे जीव अनंत जीव असतील, ते सगळे अनंत जीव. त्यांचा जन्म पण एकाच वेळेस झाला आणि त्यांचं मरण पण सगळ्यांचं एकाच वेळेस. समजलं का? हे आहेत निगोदी. ठीक आहे. मग आपण ते जेव्हा सप्रतिष्ठित खातो तेव्हा ह्या सगळ्या निगोदींना एकदम मारतो. आलं लक्षात? हां, एकाच वेळेस सगळे गेले, है ना. आणि आपण बघितलं ना एकाच वेळेस काल बघितलं ना, है ना. ते काय निगोदी नाही आहेत पण सांगतो. मग त्या जीवाने असंच काहीतरी कर्म बांधलेलं आहे की एकाच वेळेस काय केलं होतं त्यांनी, है ना. त्यामुळे ते एकाच वेळेस सगळे है ना. एक वाचलं आहे तर सांगायचा अभिप्राय राहू दे, ती चर्चा करू नका, राहू दे, ती काही प्रयोजनभूत नाही आहे. त्याची लगेच चर्चा सुरू केली, हा ना. पुढं आता भेद कोण सांगितले? निगोदी जीवांचे कोण भेद आहेत? बादर
बादर म्हणजे समजलं ना कोण? बादर म्हणजे परत स्थूल आणि सूक्ष्म म्हणजे सगळे सूक्ष्म. कळलं का नाही? ह्या निगोदीमध्ये परत भेद आहेत, बादर आणि सूक्ष्म. पॉईंट समजलं का? ना तर निगोदी म्हणजे सगळे सूक्ष्म आहेत असं लावायचं नाही, बादर निगोदी पण आहेत. हा आपण डोळ्यानं पण दिसू शकतील की, त्याला काय असं काय हे नाही ना. आता आपण बघतोच नाही, सप्रतिष्ठित आपण म्हणतो का नाही, ते जीव वगैरे, हां मायक्रोस्कोप खाली वगैरे असं डोळ्यानं दिसत नसतील तरी पूर्णच नाही असं नाही. आपण सगळेच दिसतील असं पण नाही, ते पण पुढे येणार आहे आता, आहे ना. जे एकदम जे वरच्या ह्यावर गेलेत का नाही ते दिसतात, आहे ना. आवाज पूर्वी सगळे येणारे पुढं ते बघा, ते कळेल. ठीक आहे, कळलं का? ते नंतर पाहू आपण. समजलं का इथंपर्यंत? सगळे क्लिअर आहे ना. निगोदी जीवांचं स्वरूप आहे ना, ह्यांचा शब्दार्थ सांगितला, स्वरूप सांगितलं आणि त्यानंतर भेद सांगितले. ठीक आहे, अशापर्यंत हे पक्क करायचं आहे ना. पक्क करा सगळं, ठीक आहे ना. आणि काय अवघड प्रकरण नाही आहे, अवघड प्रकरणचा विषय असा. ठीक. आणि मागची रिव्हिजन चालू ठेवा, नाहीतर पुढचं पाठ आणि मागचं असं होता कामा नये. गुणस्थान बघा. हा ते विचारायचं राहिलं, परीक्षा कधी घेऊ सांगा बरं.